तर हाय हॅलो नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या एका नवीन लॉंग व्लॉगमध्ये. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवे असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पण सबस्क्राईब मात्र करून टाका, कारण की आपल्या चॅनलवर आपण असेच नवनवीन कंटेंट आणत राहतो. आपण तसं तर चॅलेंजिंग कंटेंट बनवतो, म्हणजे चॅलेंजिंग व्हिडिओ बनवतो. बट आज म्हटलं एक व्लॉग काढून टाकू. तर भाई आज मी चाललो शेगावले. मी ना तयारी तर केली, पण मला हे समजून नाही राहिलं परफ्यूम कोणता मारू. माझे 2 परफ्यूम आहेत, एकाचा वास वेगळा आणि एकाचा वास वेगळा आहे. म्हटलं तर आधी म्हटलं हात मारून टाकू आज. मग सिलेक्ट केला आणि धाप 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 पुरा अंगाला मारून टाकला. म्हटलं की आता वासाच वास घ्या ना चने. भाई आमची ट्रेन ना 11:15ची आणि आम्ही घरून 11 वाजता निघलो आणि लगेच बसलो ॲटोत बसून काकाला म्हटलं, काका लवकर लवकर घ्या बरं, ट्रेन तर हुकली, तुम्हाला ॲटोत सोडणं आहे आम्हाला. ट्रेनच्याच पैशात ते बी फुकटचे पैसे घाले देऊ मग काकांना दुसरी सवारीत उतरवली आणि आम्ही गपकन गेलो. तिकीट काढलं, स्टेशनजवळ गेलो. मग पाहिलं ट्रेन आलीच नव्हती. इथं आलोच बा, ट्रेनचा आवाज उठला धप धप. म्हटलं आहे कोणती ट्रेन. मग समजलं की ही ट्रेन मालगाडी आहे. मालगाडी गेल्यानंतर लय वेळ वाट पाहिली रे बा. म्हटलं ट्रेन येते का नाही, आता येते का नाही. पण तरी भाई आली ट्रेन आणि मग बसलो आम्ही ट्रेनमध्ये बसायला जागाच नव्हती माहीत, काहीच जागा नव्हती. म्हटलं आम्ही सगळेजण उभे, म्हणजे जेवढे आता शेगाव वगैरे चालले ना सगळेजण उभे. म्हटलं चला बापा, तर उभे न उभे चला, कसं चला, पण फक्त चला आता शेगाव लवकर. मग शेगावच्या स्टेशनवर उतरलो आणि पायऱ्यानं गेलो वरून मग डबल आलो खाली आणि दिसली मला समोर संस्थानची बस. म्हटलं संस्थानची बस आठवून जायचं काम नाही. आणि संस्थानची बस भाई मी लय दिवसांनी चाललो संस्थानच्या बसमध्ये, कारण की खूप दिवसापासून गेलोच नाही मी शेगावले. आणि संस्थानची बस मी जेव्हा येतो ना तेव्हा संस्थानची बसच नसते स्टेशनवर. हे काय माहिती आहे का तुम्हाला, शेगाव जास्त ऊनच नाही, म्हटलं ऊनच लागूच नाही राहिलं. कारण की मी राहतो अकोल्यात आणि अकोल्यात ऊन इतका की बाप रे बाप. बाहेर निघलं की म्हटलं डोक्यावर काही ना काही घ्यास लागते. शेगावात तसं काहीच नाही, म्हटलं इतकं ऊनच नाही. शेगावच्या लोकांना वाटतं इथं जास्त ऊन आहे, पण अकोल्यात जर तुम्ही आला म्हटलं बाप रे बाप काय ऊन आहे. पण गर्दी रस्तेच म्हटलं संस्थानमध्ये, कधी तुम्ही जा शेगावले गर्दी म्हणजे गर्दी असते. भाई आधीच पोटात कावळे उडू राहिले. म्हटलं जाऊ दे, आपण दर्शन नंतर कधी महाप्रसाद खाऊन घेऊ. मग गेलो बा महाप्रसादाच्या लाईनीत. महाप्रसादाची लाईन पाहिली बापरे बाप, इतकी लंबी लाईन, म्हटलं काय सांगू तुम्हाला. म्हणजे फक्त 3च लाईन आहे बरं, आणि त्या 3 लाईना करायला आम्हाला कमीत कमी 45 मिनिट लागले, म्हणजे पाऊण तास लागला आम्हाला. जाऊ द्या, वेळ किती बी लागू, आपलं जेवण झालं हे मोस्ट इम्पॉर्टंट. आता जेवण झालं, आता लागू आपण बाई दर्शनाच्या लाईनीत, कारण की आता मुखदर्शन घेणार नाही, आपण डायरेक्ट श्री समाधी दर्शन घेणार आहोत. मुखदर्शनात काय बी त्या काचाचं अंतर राहायचं फक्त, त्याच्यापेक्षा समाधी दर्शन घ्यायला पुरते. समाधी दर्शनाला वेळ होता तरी 1 तास होता बाई. मग या लाईनीत घुसलो. अभ्या उड्डाणपुला तर बा किती गर्दी असते अंदर, तुम्हाला माहिती आहे कॅमेरा अलाउड नाही आहे, म्हणून अंदर शूटिंग काढली नाही. मग डबल बाहेर आलो दर्शन करून. म्हटलं चला आता लय वेळ झाला, जाऊ आता घरी. मग चप्पल स्टँडकडे आलो, चप्पल घेतली आणि मग बाहेर आलो. म्हटलं बाहेर जरा काही घेऊ, काही हिंडो वगैरे, पण काही घेतलं नाही. बसलो सरळ ॲटोत आणि म्हटलं काका चला, म्हटलं स्टेशन. काका म्हणे 20 रुपये लागतील. म्हटलं 10 रुपयांना काही म्हणून राहिले का तुम्ही. मग काय ॲटोतून शेगावचे नजारे पाहत अरे म्हटलं बा दुकानं संपतात का नाही म्हटलं. पण इकडं डायरेक्ट दुकान लावतात काय जय गजानन वगैरे. मग आम्ही आलो गपकन स्टेशनवर आणि करायला लागलो बापरे बाप ट्रेनची वाट पोरलतो. ऊन लागू राहिलं भाई आता इथं मला, तरी मी सावलीत बसलो म्हटलं तरी बी. मग बाई ट्रेन यायचा टाईम झाला आणि लोक सगळे उभे राहिले. म्हटलं ट्रेन या. मग ट्रेनमध्ये बसलो काय तर उभंच होतं आता बी. मग चला, मग आता मी चाललो घरी. याच्या पुढचा काढायला माझ्या मोबाईलातली चार्जिंग पूर्णपणे संपली होती, त्याच्यानं व्हिडिओ काय निघत नव्हता. जर तुम्हाला शेगाववर पूर्ण डिटेल व्हिडिओ पाहिजे असला तर आपल्या चॅनल लवकरात लवकर 200 सबस्क्रायबर पूर्ण करा. त्यानंतर मी पूर्ण शेगाव आणि आनंदसागर दोन्ही याच्यावर पुरा डिटेल व्हिडिओ आणतो. तर सबस्क्राईब करून ठेवा.